रेकॉर्ड ब्रेक उष्णतेमुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झालेली आहे. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी टँकर पण सुरू आहेत. एक पाणी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून आपलं कसं नियोजन असणार? मी आपण पाहिलं असेल की पर्जन्यमानाची कमतरता असल्यामुळे यावर्षी धरणाचा साठा कमी आहे आणि त्याचबरोबर हे जे हीट आहे, मला तरी असं वाटतं की एवढं जबरदस्त तापमान कधी न बघायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे बाष्पीभवनाचाही प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पाणी टंचाई ही सगळीकडे भेडसावत असताना जास्त करून मराठवाड्यामध्ये जवळपास 1750 टँकर आणि राज्यामध्ये जवळपास 4000च्या आसपास टँकर या ठिकाणी सुरू आहेत, ज्याच्यामध्ये 7000 वाड्या वस्त्यांना आपण या ठिकाणी पाणी देतो आहे. आणि जनतेने काटकसरीने पाणी वापरणं हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा पर्याय आहे. जिथं पाणी नाही तिथं जर दुर्भिक्ष पाहिलं तर ज्याच्याकडे पाणी आहे त्यांनी पाणी जर काटकसरीनं वापरलं तर आपल्याकडेही टंचाई येणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण या ठिकाणी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. टँकरद्वारे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे, पण भयावह परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये खास भयान परिस्थिती असल्यामुळं आज मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी 3 वाजता संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी विभागाची बैठक होते आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टंचाईवर या ठिकाणी चर्चा होणार आहे. शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही.